हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपण उरलेल्या शिळ्या चपातीपासून बनवलेला नाश्ता एकदम कुरकुरीत असा छान एकदम टेस्टी झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे कसे बनवले तर पूर्ण व्हिडिओ पुढे पहा. तर हे पहा, आपण आज उरलेल्या चपातीची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी पहिलं बेसन पीठ घेतलेलं आहे. ह्या माझ्या 2 चपात्या उरलेल्या आहेत पहा. त्याची छान अशी कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत. तर पहा, त्यासाठी मी एक बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचंय. त्याच्यात आपण लाल तिखट घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या. हळद घालायची आहे थोडीशी. थोडासा ओवा घालायचा आहे. हातावर ओवा घ्यायचा आहे, असा क्रश करून घालायचा, म्हणजे छान ओव्याचा सुवास येतो मस्त असा. चवीनुसार मीठ घालून घेऊया. कोथिंबीर पण घालून घ्यायची. मला कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. तर हे पहा, थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया. छान असं व्यवस्थित गाठ न होता एकदम मऊसूद असं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. खूप घट्ट नाही करायचं आपल्याला. थोडंसं अजून पाणी घालते. उरलेली चपाती असा छान असा नाश्ता तयार होतो. मी नक्की एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. किंवा मधल्या वेळेत नाश्त्यासाठी असं आपण ही रेसिपी खाऊ शकतो. हे बघा, छान असं झालेलं आहे, मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. पण आता चपातीचे तुकडे करून घेऊया. हे पाचे छान असे लांब लांब काप करून घेणार आहोत आपण. हे बघा, छान असे आपण लांब लांब काप करून घेतलेले आहेत पहा. हे चपातीचं करून घेते मी असंच. तर हे पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे. मी तव्यामध्येच केलेलं आहे. थोडंसं तेल आपल्या ह्या बॅटरमध्ये घालायचे. हे पहा, तेल गरम झालेलं आहे छान असं. आता ते तेल आहे ना, मी ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये आपले चपातीचे तुकडे बुडून तेलामध्ये सोडून द्यायचे. हे पहा, ह्या पद्धतीने असे बुडून घ्यायचे. हे पहा, आता सर्व मी असे सोडून घेते. हे पहा, आता आपण उलटे करून घेऊया. एकदम हाय फ्लेमवर नाही तळायचं आपल्याला. असं मध्यम गॅसवर केलं ना तर कुरकुरीत होतात.
ह्या पद्धतीने आपली चपाती पण संपते आणि मुलं पण आवडीने खातात. आणि उरलेले मी सगळे आता ह्याच पद्धतीने असे तळून घेते. छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे आपले झालेले आहे. आता मी हे काढून घेते आणि उरलेले सर्व मी तळून घेते. टोमॅटो सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणी बरोबर किंवा तसे पण तुम्ही खाऊ शकता. एकदम टेस्टी असे लागतात. तर हे पहा किती छान कुरकुरीत खमंग असे झालेले आहेत. तर हे पहा आपण उरलेल्या चपातीपासून बनवलेला नाश्ता एकदम टेस्टी असा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदम कुरकुरीत असे झालेला आहे.